इथून पालीवरून आमची गाडी निघालेली काळूबाईच्या दर्शनासाठी. आमचं कुळदेवता आहे तिकडे, तर मी त्या साईडला निघालेली आहे काळूबाई दर्शनासाठी. ते बघा आमची स्टार्ट गाडी चालू आहे, मी पाहू शकता. तर त्यामध्ये आम्ही बाबासाहेबांची गाणी लावलेली होती. तर ते कुळदेवत असल्यामुळे आम्हाला दर्शन घ्यायचं होतं, म्हणून आम्ही चाललेलो फिरायसाठी आणि देवीचं स्पॉट बघण्यासाठी. आमचा ड्रायव्हर होता, तर जे रिलेटिव्हवाले इकडे राहत होते साताऱ्यामध्ये. तर आम्ही टर्न घेत होतो तेव्हा तिथे आमची गाडी स्टॉप लावली केलेली. तर तिथे हा एक व्ह्यू होता, तो आम्हाला खूप आवडलेला. तर आम्ही तिकडे असे स्पॉटवरती फोटो वगैरे पण शूट केले आणि शूटिंग पण केली. तर तुम्ही बघू शकता. तर इथून पुढं आमचा प्रवास होता काळूबाई दर्शनासाठी. खूप दिवस झाले त्या साईडला आम्ही गेलोच नव्हतो आणि हे टाईम मला आता म्हणजे वेळ भेटला होता. तर खूप मजा येत होती. मी बाबासाहेबांची पण गाणी लावली, देवाची पण लावली. तर फुल एन्जॉय होती आमची फॅमिलीची. तर तुम्ही हे पाहू शकता. तर मी हे व्हिडिओद्वारे तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. बघा. तर इथे संध्याकाळची वेळ होती. आम्हाला जाता जाता खूप रात्र पण झालेली होती. तर तुम्ही बघू शकता हा काळूबाई दर्शनासाठी जाण्याचा रोड आहे. तर मी इथे वरती व्हिडिओद्वारे पण दिलेलं आहे काळूबाईचं दर्शन म्हणून. तुम्ही बघू शकता. ते रात्र होत होती. व्हिडिओ काढायचा होता. गाडी कोणती आहे काय आहे आता दाखवायचं. कुठली तलाव आहे की नदी आहे काय माहिती. मेढा मेढा मेढा. स्वतंत्र भारतापुढे एक प्रश्न उभा होता. संविधान भारताचे लिहिण्या आहे का कोणी नेता. बुद्धिवंत ज्ञानवंत असा थोर तो विद्वान आला समोर सुटा बुटात एक कलम हातात. तर इथे प्रवास संपलेला होता. तर पहिल्या स्टार्टिंगला आम्हाला म्हसोबाचं दर्शन घ्यायचं होतं. तर तिथे आम्ही दर्शन घ्यायसाठी थांबलो आहे. तर तिथे बघू शकता एका आडोशाच्या एका रानामध्ये देवाचं मंदिर आहे, त्या म्हसोबा देवाचं. तर तिथे आम्ही दर्शन घेण्यासाठी थांबलेलो होतो. एका साईडला आमची गाडी लावलेली होती. तर तिथे आमची पूर्ण फॅमिली तिथं दर्शन घेत होतो. ते नारळ वगैरे काय फोडायचं असतं ते करत होतो. तर तिथून पुढे आम्हाला परत काळूबाईचं जुनं ठाणं आहे तिकडे पण जायचं होतं. तिथून झालं की नवीन ठाणं झालेले आहे. तर ते मी तुम्हाला सुरुवातीला दाखवते. हे बघा
गाईज आता हा काय बोलतात एक मंडप आहे, आतमध्ये एंट्री होत आहे गेटच्या काळूबाईच्या दर्शनासाठी. तर तुम्ही हे बघू शकता. तर आमची गाडी स्टार्ट होते आणि तिथं पहिलं जुनं ठाणं लागतं काळूबाईचं. हे माझ्या मम्मी माझ्या पुढं फॅमिली घरची आहे, तर ते माहेरची त्यांना माहिती असतं. म्हणून ते मला सांगत होते की पहिलं दर्शन जुनं ठाण्यामध्ये घ्यायचं असतं, नंतर नवीन करायचं असतं ते प्लस आम्ही तिथे जिथं जुन्या ठाण्यावरती जेव्हा आम्ही करायला चाललेलो तर तिथे शिड्यांवरती काम चालू होतं. तर ते तिकडे कपडा लावायचं काम करत होते आणि पूर्ण रात्रची वेळ होती, किती 10 वाजला होता. तर त्या 10च्या दरम्यान पूर्ण दुकानं वगैरे सगळी बंद होती. फक्त एक दुकान चालू होतं, एक घरगुती. तर तिथे नारळ वगैरे भेटत असतो, तर तिथे आम्ही घेतलेला. तर गेल्यासारखं आपण नारळ वगैरे तर करतोच, तर ते केलं आम्ही रीतिरिवाजाप्रमाणे. जे बोलतात ना श्रद्धा म्हणून केलेलं आहे, अंधश्रद्धेला मी मानत नाही आहे. तर हे बघा गाईज, मी ओटीचं सामान काय असतं ते घेतलेलं होतं एकदम साधंसुद्धा पद्धतीने. आणि मी चढत होती तर माझे मिस्टर माझे व्हिडिओ काढत होते आणि एका साईडला ते लोक काम करत होते ते कपडा लावण्याचं. तर हे जुनं ठाणं आहे काळूबाईच्या मंदिराचं. तर तिथे पहिलं आम्ही दर्शन घेतलं. तर हे बघू शकता तिकडचा स्पॉट किती नवीन बनवलेला आहे आणि खूप असं छान असं केलेलं आहे आणि ते वरती केलेलं आहे, पहिलं खाली होतं. तर तुम्ही बघू शकता. तर मी दर्शन घेण्यासाठी तयारी करते म्हणजे चाललेली आहे. तर तुम्ही हे बघू शकता हे कसं मी साध्या पद्धतीनं आणि एक घरचे आपले बोलतात ना मोठे लोक, तर त्यांचं ऐकायला लागतं. तर त्यांच्या म्हणण्याप्रमाणे मी हे करत आहे. नाहीतर मला अंधश्रद्धा आवडत नाही, मी श्रद्धेने हे करायला आलेली आहे. तर तुम्ही बघू शकता. दाखवलं तर तुला ओळखणार नाही तर ओळखणार नाही.
तर हे जुनं ठाण्याचं आम्ही दर्शन घेतलेलं होतं. तर हे नवीन मंदिर बनलेलं आहे त्याच्यावरती. तर तिथे आम्ही आलेलो. हा गेट आहे. तर तिथे माझ्या भावाच्या ओळखीचे असल्यामुळे तर तिथे गेट खोललेला होता आता पुजाऱ्याने. तर आम्ही निघालेलो होतो. बघा मी ओटीचं सामान काय घेतले ते. तर इकडे पण आता मी ओटीचं सामान घेऊन निघालेले आहे. तर माझे मिस्टर माझे व्हिडिओ काढत आहे. तर तिथे देवाच्या मंदिराच्या बाजूला अंधार होता, त्यामुळे आमचे घरचे लोक सगळे निघालेले होते. तर तुम्ही बघू शकता. तर कोणी रात्रीची वेळ नसल्यामुळे दर्शनासाठी फक्त माझी फॅमिलीच होती, कारण आम्हाला खूप रात्र झालेली होती. दुपारच्या वेळेस खूप असतात दर्शन घेण्यासाठी, पण आज आम्ही कसं रात्रीची वेळ झाल्यामुळे आणि आम्हाला दर्शन घ्यायचं पण जरुरी होतं, कारण आल्यासारखं जवळच होता तो स्पॉट आणि देवीचं मंदिर आणि ते पण कुळदैवत. त्याच्यासाठी बोलले जाता जाता त्याला पण दर्शन घेऊन जावावं. तर हे बघू शकता. का तर मी राहते मुंबईला आणि गावाला आले तर कधीतरी आपल्या फॅमिलीसोबतच हे करता येतं. तर त्याच्यासाठी मी गेलेली होती गाईस. तर बघू शकता हे मंदिर. तर हे माझ्या पाठीमागं आहे ती माझी आई आहे, मुलगी आहे. तर मी त्याच्यामध्ये मला खूप आवडतं की देवाच्या मंदिरात कधी पण गेलं तर मी जास्त घंटी जास्त वाजवत असते, तर मजा येते मला आणि आवडतं पण. तर हे बघू शकता. हे रीतिरिवाजाप्रमाणे आणि श्रद्धेने मी करत आहे. तर हे पण तुम्ही बघू शकता. कधी तुम्ही पण गेलात तर असं करतच असाल असं मला तर वाटतं. तर ठीक आहे, तर काय हरकत नाही. तर हे बघा. तर हे मंदिराचा बाहेरचा बॅकग्राऊंड आहे आणि आता आतमध्ये मी एंट्री करत आहे. तर बघा तुम्ही. तर बघू शकता गाईज. तिथे कोणच नव्हतं, फक्त माझी फॅमिली होती आणि तिथे एक पुजारी होता बस. तर बघू शकता एकदम निवांत पद्धतीने आपल्याला दर्शन घेता येतं, असं त्या पद्धतीने घेतलेलं होतं आम्ही. आणि छान वाटलं, कारण एनी टाईमच्या वेळी दुपार वगैरे असते तेव्हा खूप दर्शनाला बोलतात गर्दी असते इकडे, पण आम्ही रात्रीची वेळ असल्यामुळे गर्दी काहीच नव्हती, फक्त माझी फॅमिलीच होती. तर तुम्ही हे बघू शकता. एकदम निवांत पद्धतीने हे दर्शन पण घेता आलेलं आहे. हे आमचं म्हणजे घराकडचं माझ्या माहेरकडून कुळदैवत आहे. हे माझी कुसुंबीची काळूबाई. तर हे साताऱ्यामध्ये मेढा म्हणून वाई साईडच्या भागात हे पडतं. तर हे बघू शकता तुम्ही. तर मी दर्शन घेत आहे.
भाऊजी काय इकडं सगळं असंच काढते व्हिडिओ जेवण बघ करायला बसतो आता काय इथं मंदिराच्या समोर अगं गुलाल त्याला लावा ह्याला नारळाला गड्या माणसाने फोडायचंय तिथं मसुबा आहे तो मीच केलं असतं पण त्याच्यात नाही चालत ते करते मी पण त्यांनी पण करू द्या हं. पिशवीमध्ये ठेवा ते फोड आता जोर लागला एक 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 पहिला एक एक फोडा पहिले एक फोडा नंतर एक फोडा कुठली पण असू दे चल फुटला कोणासाठी असू दे तुमचाच आहे ना तिकडे फुटला माझ्या राहिलेलं मी बोलली यांचं नुसतं नको शानपणा देवाला यायचं फक्त करायचं राजधानी सातारा लिहिलेला आता त्याला स्टोरी मग काढायचंच आहे की पुढे मी तर जवळच आहे आपण थांबणार चला 2 मिनिटं थांबा आईस्क्रीमचे कोण फोटो घ्यायचं काढून होतं आलो ना ते पाठीमागं होतं ना आईस्क्रीम 2 मिनिटं थांबा फोटो काढून आलो हे राजधानी सातारा लिहिली थांबा 2 मिनिट गाडी साईडला